Welcome friends. Today we are going to take the third chapter of geometry and that is circle. So what is mean circle? Actually circle आपण कशाला म्हणायचं हे आधी क्लिअर केलं पाहिजे. ठीक आहे. आपण मराठीमध्ये सर्कलला वर्तुळ म्हणतो, गोल म्हणत नाही. कारण गोल म्हणजे जसं बॉल जसं असतो त्याला आपण गोल म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? गोल असं म्हणतो. म्हणजे लक्षात घ्यायचं की गोल म्हणजे अशा गोष्टी असतात की ज्या भरीव असतात. ठीक आहे. भरीव असो किंवा आतून पोकळ असो पण सगळ्या बाजूने त्या अशा मावलेल्या असतात, अशांना आपण गोल म्हणतो. पण आपण जी कन्सेप्ट बघतोय ती बघतोय सर्कल. मग सर्कल म्हणजे काय? सर्कल म्हणजे काय माहिती का? हा समजा एक फिक्स पॉइंट आहे आणि त्याच्या भोवती अशा विशिष्ट अंतरावर जो काही बिंदू समूह आहे, द सेट ऑफ द पॉइंट्स अराउंड द पर्टिक्युलर पॉइंट, म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटच्या सराउंडिंग न फिरणारा किंवा सेम अंतरावर असणारा जो बिंदूंचा सेट असतो, द सेट ऑफ द पॉइंट्स अराउंड अ पर्टिक्युलर पॉइंट, दॅट फिगर इज कॉल्ड सर्कल. म्हणजे ही आपण सर्कल याला म्हणतोय. कशाला म्हणतोय? एक पर्टिक्युलर पॉइंट आहे आणि त्याच्या भोवती विशिष्ट अंतरावर, फिक्स अंतर आहे, हे अंतर वेगळं असू शकत नाही. म्हणजे हा पॉइंट जेवढ्या अंतरावर आहे इथून तेवढ्याच अंतरावरती इकडचा सुद्धा पॉइंट असणार आहे. म्हणजे हे सगळे पॉइंट जे आहेत हा पॉइंटचा संच आहे, सेट आहे. ठीक आहे. तर तो एकत्र आलेला आहे आणि त्याच्यापासून काय बनलंय? सर्कल बनलंय. ठीक आहे. सो दिस इज सर्कल. नाहीतर आपल्याला प्रत्येक अशा गोष्टींना सर्कल म्हणायची किंवा गोल म्हणायची सवय लागलेली असते. सर्कल म्हणजे काय तर आपण गोल म्हणतो. जो बॉल असतो तो पण कसा आहे? गोल आहे. आपल्या घरात आपण खाण्यासाठी ज्या पोळ्या करतो त्या पण कशा आहेत? गोल आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत का? नक्कीच नाहीत. आता मला सांगा, सर्कलला आपण गोल म्हटलं तर तिन्ही गोष्टींना आपण गोल म्हणायला लागलो. बॉल पण कसा आहे? गोल आहे, जे ॲक्युरेट आहे. ठीक आहे. सर्कल किंवा जी बांगडी आहे, आपल्या आई किंवा बहीण जे वापरते ज्या बांगड्या असतात ते बांगडी सुद्धा गोलच म्हणतोय आपण. किंवा जे आपल्या हातात कडं असतं ते सुद्धा आपण गोलच म्हणतोय. आणि पोळीला पण आपण गोलच म्हणतोय. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी ऍक्च्युली शेपनं सगळ्या वेगवेगळ्या आहेत, तरी सुद्धा आपण त्यांना काय म्हणतोय? गोल म्हणतोय. तर त्या तिघांना वेगवेगळी नावं आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जो गोल आहे तो फक्त त्याच्यातला काय आहे? बॉल आहे. ठीक आहे. जो कसा आहे? भरीव असेल किंवा आतून पोकळ असेल, पण त्याच्या म्हणजे सगळ्या बाजूने तो काय झालेला आहे? व्यापलेला आहे. दॅट इज ज्याला आपण काय म्हणतो? गोल म्हणतो. आपण शेवटच्या चॅप्टर मध्ये याला बघणार आहोत. स्पेअर आणि हेमिस्फेअर ही कन्सेप्ट येणार आहे पुढे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पोळी जी म्हणतो, पोळी हा जो शब्द घेतलाय त्याला सुद्धा आपण गोल म्हणतो. पोळी कशी केली? तर गोल केली असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर ती गोल नसते. ती गोल असते का? ती बिलकुल गोल असू शकत नाही. तर ती ऍक्च्युली काय असते माहितीये का? ती ऍक्च्युली सिलेंडर असते. ती कसं काय सिलेंडर असते? आता मला सांगा, 1 रुपयाचा कॉईन, तुम्ही त्या कॉईनला काय म्हणता? सिलेंडरच म्हणता ना. त्याला काय असते? रेडियस असते आणि हाईट सुद्धा असते. ठीक आहे. सिलेंडर आहे. तर त्या प्रकारची ती आहे, फक्त काय आहे? दबलेली आहे. तीच पाण्याच्या टाकीसारखीच आहे ती पोळी, फक्त ती काय झालेली आहे? दबलेली आहे. ठीक आहे. म्हणजे तो ऍक्च्युली तो सिलेंडर आहे, पण आपण त्याला गोलच म्हणतो. आणि सर्कलला सुद्धा आपण काय म्हणतो? गोलच म्हणतो. म्हणजे गोल हा एक सामुदायिक शब्द असल्यासारखा आपण त्याचा काय करतो? वापर करतो. बट सर्कल इज डिफरंट थिंग. ठीक आहे. आता आपल्याला बघायचे बेसिक ऑफ द सर्कल. म्हणजे सर्कल माहीत असण्यासाठी आपल्याला कोणत्या बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आपण हे बेसिक मध्ये घेतोय फक्त. ओके. सो सपोज दिस इज द सर्कल. ठीक आहे. सपोज करायचंय कारण आकार तेवढा करेक्ट असेलच असं नाही. ठीक आहे. सो दिस इज सर्कल. आता या सर्कल मध्ये हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला आपण काय म्हणतोय? कोणाला सांगता येईल? तर ते कोणीही सांगू शकेल. दॅट इज सेंटर. याला आपण काय म्हणतो? सेंटर असं म्हणतो. ठीक आहे. हा झालं सेंटर. त्याच्यानंतर या पॉइंटला आपण सेंटर म्हणतो. त्याला नाव देतोय मी. सेंटरचं नाव आहे इथं ओ. राईट. त्याच्यानंतर हा सेंटर पासूनचा एंड पॉइंट पर्यंत, म्हणजे सर्कलचा जो इथं एंड पॉइंट आहे तर तिथपर्यंतचं अंतर ज्याला आपण ओए म्हटले, दॅट इज कॉल्ड रेडियस. त्याला आपण काय म्हणतोय? रेडियस. आता रेडियस म्हणजेच काय? ओ ए. ओ ए ही काय झाली? रेडियस. आता एक लक्षात घ्या, रेडियस कुठं जरी काढली तरी ती कशी असणार आहे? सारख्या अंतराची असणार आहे. इट कॅन नॉट बी चेंज्ड. ती वेगळी असू शकत नाही. पहिली कन्सेप्ट भेटली आपण सेंटर, नंतर बघतोय रेडियस, आता नंतर बघतोय आपण डायमीटर नावाची कन्सेप्ट. ठीक आहे. ठीक आहे. आता डायमीटर म्हणजे काय असतं पहा. जसं तुम्ही हा सेंटर पाहिलाय, ठीक आहे, या सेंटर मधून जाणारी रेषा कुठपर्यंत? एंड पॉइंट पर्यंत, त्याला आपण रेडियस म्हणतोय. पण तीच रेषा जर समजा आणखीन इकडं सुद्धा एका पॉइंटला काय झाली? चिकटली किंवा तिथपर्यंत गेली, आणि ही जर रेषा कशी असेल बघा? सरळ असेल. म्हणजे हे 3 पॉइंट, आता मी इथं बी नाव देतोय, इथं सी नाव देतोय. ऍक्च्युली आता लक्षात घ्या की बी ओ सी हे कसे आहेत? कोलिनियर आहेत, एका रेषेत आहेत. मग आपण यांना म्हणतोय डायमीटर.
म्हणजे डायमीटरचं नाव आपण काय लिहिणार, बीओसी लिहिणार का, नाही तर बीसी लिहिणार. म्हणजे लक्षात घ्या की 2 पॉइंट पण कुठले, सर्कलच्या वरती असणारे, पण ते कुठून गेले पाहिजेत, व्हाया सेंटर. सेंटर मधून जर गेलं तरच त्याला डायमीटर म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतरची पुढची जी कन्सेप्ट आहे ती आहे कॉर्ड. ठीक आहे. आता कॉर्ड कशाला म्हणायचं, तर कॉर्ड म्हणजे सर्कल वरचे कोणतेही 2 पॉइंट, कोणतेही, ओके, कुठेही तुम्ही घेऊ शकता. सपोज ए आणि सी हे सर्कल वरचे 2 पॉइंट्स आहेत, तर हे 2 जोडले की जी फिगर तयार होते दॅट इज कॉल्ड कॉर्ड. मग मी या ठिकाणी म्हणतोय AC इज द कॉर्ड. सो आता आपण काय म्हटलं, कॉर्ड मीन्स व्हॉट, कॉर्ड मीन्स द सेगमेंट मेड बाय एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल. म्हणजे सर्कल वरती असणारे कोणतेही 2 पॉइंट जोडले की काय तयार होतोय, कॉर्ड तयार होतोय. म्हणजे याचा अर्थ हा AC काय असला पाहिजे, कॉर्ड असला पाहिजे. तर मला एक सांगा की या ठिकाणी आपण बी आणि सी हे सुद्धा सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट आहेत. ओके, म्हणजे बी आणि सी हे सुद्धा सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट आहेत. सो कॅन आय से BC इज ऑल्सो कॉर्ड, येस डेफिनेटली BC इज ऑल्सो अ कॉर्ड. BC सुद्धा काय आहे, कॉर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्या लक्षात काय घ्यायचं, पहा, द डायमीटर कॅन बी कॉर्ड. डायमीटर हा काय असू शकतो, कॉर्ड असू शकतो. बट एव्हरी कॉर्ड इज नॉट डायमीटर. याला आपल्याला डायमीटर म्हणता येईल का, नाही. का, डायमीटरचा रस्ता जो आहे तो फिक्स रस्ता आहे. तो कुठून जातो, सेंटर मधूनच जातो. त्याची गाडी 100% सेंटर मधून जाते. तो इकडून तिकडून त्याला रस्ता आवडत नाही. मीन्स डायमीटर डज नॉट लाईक शॉर्टकट. त्याला शॉर्टकट नकोय. म्हणजे ए पासून सी कडे जायचंय ना, तर तो काय करेल, इथूनच जाईल आणि इकडे वळणार नाही. त्याला वळायला आवडत पण नाही, तो स्ट्रेट जातो. ठीक आहे. हे पण स्ट्रेट जातात, पण व्हाया सेंटर जातात का, नाही. सेंट्रल बस स्टँडला जाणार नाही, ते कुठून तरी बाहेरूनच रस्ता काढणार. ठीक आहे. दॅट इज कॉर्ड. ठीक आहे. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सेंटर कशाला म्हणायचं, रेडियस कशाला म्हणायचं, डायमीटर कशाला म्हणायचं किंवा कॉर्ड कशाला म्हणायचं. आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट बघायची दॅट इज कॉल्ड आर्क. आता आर्क म्हणजे आपल्याला माहिती आहे, आर्क म्हणजे काय असतो, कंस असतो. ठीक आहे. ठीक आहे. तर आता समजा मी या ठिकाणी गेलोय ए पासून सी पर्यंत. ए पासून सी पर्यंत मी असं तर जातोय, पण सर्कलचा भाग घेऊन जात असेल म्हणजे कसा, ए सी. आता हा जो आहे ना, दिस इज आर्क. याला काय म्हणतो आपण, आर्क म्हणतो. ठीक आहे. म्हणजे आर्क जो असतो तो कसा असतो, स्ट्रेट पोर्शन आहे का, इथं नाही. जो कर्व आहे, सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट घेऊन एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जाणं, पण कसं जाणं, सर्कलची जी काही सीमारेषा आहे त्याच्यावरतूनच जाणं. दॅट इज कॉल्ड आर्क. ठीक आहे. तर ए पासून सी पर्यंतचा हा पण डिस्टन्स आहे आणि हा पण डिस्टन्स आहे, पण या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, कॉर्ड म्हणतोय, आणि या डिस्टन्सला आपण काय म्हणतोय, आर्क म्हणतोय. हे लक्षात घ्या. ओके. सो आर्कचे पुन्हा 3 प्रकार पडतात. आर्कचे कसे होतात, 3 प्रकार कसे पडतात पहा. ओके. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी काय झालंय, जर समजा मी काय केलं पहा, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी सी आहे. बी पासून मी इकडे आलो असा. ओके. बी पासून मी कसं येतो बघा, बी वाया ए टू सी. म्हणजे हा जो आहे, मी असं म्हणू काय ना, निम्मा सर्कल कव्हर केला. राईट. निम्मा सर्कल इथून इकडे कव्हर केला. आता राहिलेला हा जो सर्कल आहे तो कसा आहे, निम्माच आहे. म्हणजे मी असं म्हणू का, सर्कलचे 2 पार्ट त्याने केले. ओके. सो व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सर्कल, द मेजरमेंट ऑफ सर्कल इज 360. Okay, measurement of circle is 360 degree. So can I say this must be 180 degree? याचा अर्थ हा 100% किती डिग्रीचा असला पाहिजे, 180 चा. म्हणजे हा सुद्धा कितीचा असला पाहिजे, 180 चा. म्हणजे सर्कलचे जे आर्क तयार होतात ते 2 प्रकारात, म्हणजे ते ऍक्च्युअली 3 प्रकारात होणार. ते कसे, पहिला तर काय होणार, हा हाफ होणार. पण काही आर्क असे पण असणार ना, AC. म्हणजे कसं आहे, हा 100%, हा टोटल 180 आहे ना, तर हा AC 100% 180 पेक्षा लेस असला पाहिजे हा आर्क. ठीक आहे. मग जो उरलेला आर्क आहे, उरलेला आर्क म्हणजे कोणता पहा. आता जसं मी इकडून गेलो असं असंच कंटिन्यू, हा आर्क. ठीक आहे. म्हणजे हा AC जो आर्क आहे तो कसा आला, 100% 180 पेक्षा छोटा आला, आणि हा 100% 180 पेक्षा कसा आला, मोठा आला. म्हणजे याच्यात 2 प्रकार पडणार. एक कोणता पडणार पहा, मायनर आर्क. काय पडणार पहिला, मायनर आर्क. आता मायनर आर्क म्हणजे कसा असतो, लेस दॅन 180 डिग्री. म्हणजे इथला जो आर्क आहे तो आर्क कसा असतो, लेस दॅन 180 डिग्री.
आर्क इज लेस दॅन 180 डिग्री. आणि हा जो मेजर आर्क आहे, मेजर आर्क, तो मेजर आर्क कितीचा असणार आहे? 100% मोर दॅन 180. म्हणजे हा जो आर्क आहे तो आर्क डेफिनेटली मोर दॅन कसा आहे? 180 आहे. ठीक आहे. आणि जे राहिलं ते राहिलं सेमी सर्क्युलर आर्क. ओके, सेमी सर्क्युलर आर्क जो आहे तो कितीचा असणार आहे? तर तो बरोबर 180 डिग्रीचा असणार आहे. मीन्स आर्क इज इक्वल्स टू 180 डिग्री. लक्षात येते का? बघा, आर्क कशाला म्हणायचे? आर्क नेमकं काय असतं ना, आर्कचे 3 प्रकार पडतात, ते कशावरून पडतात, राईट? ओके, सो मायनर आर्क, मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क, दोज आर द टाइप्स ऑफ द आर्क्स. ओके, सो हे आहे बेसिक सर्कलच्या जंगलात शिरण्यासाठी आपल्याकडं मिनिमम ही हत्यारं पाहिजेत, मिनिमम एवढं आपल्याकडं असलं पाहिजे. त्याच्यानंतर आणखीन 2 कन्सेप्ट आपल्याला येतात. त्याच्यातली पहिली जी आहे ती आहे अशा प्रकारे, म्हणजे सर्कलचा हा भाग जो आहे किंवा हा जो लाईन मी इथं काढली, ड्रॉ केली, त्या लाईननं काय केलंय? सर्कलला फक्त टच केलं आणि पुढे निघून गेलंय. ओके, खो दिल्यासारखं आणि पुढे निघून गेल्यासारखं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं आपण? खोला तरी तिथं बसतो, पण हा खो न देता, म्हणजे जसं आपण फक्त पुढच्याला फसवण्यासाठी टच करून जसं पुढे पळतो, तसं यानं फक्त खो दिल्यासारखं केलंय, पण खालचा उठलाय का नाही, तो तसाच पुढे पळालेला आहे. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड टॅन्जेंट. याला काय म्हणतो आपण? टॅन्जेंट. टॅन्जेंट म्हणजे काय माहिती का? ज्याला मराठीमध्ये स्पर्शिका असं म्हणतात. आताच मी सांगितलं की फक्त काय करायचं? स्पर्श करायचा. ओके, सो दिस इज कॉल्ड टॅन्जेंट. टॅन्जेंट, टी फॉर टच. टॅन्जेंट फक्त टच करून जाते. ठीक आहे. सो टॅन्जेंट म्हणजे काय? जी सर्कलला फक्त काय करते? टच करते. ठीक आहे. आणि दुसरी जी आहे ती आहे सेकंड. आता सेकंडचं वर्क काय असतं पहा. सेकंड काय करते माहितीये का? ती प्रेमच दाखवत नाही कुणाबद्दल? सर्कल बद्दल. ती डायरेक्ट काय करते? एक घाव दोन तुकडे करते. एक घाव दोन तुकडे म्हणजे कळलं का? ती अशी टच करून नाही जाणार याच्यासारखे, तर ती अशी जाणार. म्हणजे इथून गेली की हा एक भाग केला आणि हा एक भाग केला. ठीक आहे. हा एक भाग केला आणि हा एक भाग केला. ठीक आहे. आता याच्यात काय झालं बघा, हा छोटा भाग झाला, हा मोठा भाग झाला, पुन्हा मेजर आणि मायनर सेम तसंच. मग हा जो सेकंड आहे हा एक भाग झाला सर्कलचा, म्हणजे हा वरचा जो राहिला तो, आणि हा खालचा एक भाग झाला. यांना ही जी आहे आता ह्या इनर सर्कलचे काय केलं? 2 पोर्शन केले, 2 वेगळे सेपरेट भाग केले. सो त्याला आपल्याला म्हणायचे सेकंड. ज्याला मराठीमध्ये म्हणतात छेदिका. छेद करते ना, छेद करणं म्हणजे काय? 2 भाग करणं. ठीक आहे. तर छेदिका म्हणायचं याला, आणि याला म्हणायचं स्पर्शिका. सो ऍक्च्युली हे म्हणजे कसं असतं? मदर्स लव्ह. म्हणजे जरी तुम्ही चूक केली तरी अगदी थोड्या प्रमाणात काय करणार? आपलं समज यावी म्हणून थोडंसं चटका देणार गालावर आणि बाजूला, आता असं करू नको. पण इट इज लाईक फादर्स लव्ह. ओके, इथं फादर्स लव्ह म्हणण्यापेक्षा फादरचे इथं फटकेच, फक्त एक फटका देणार की त्याच्यात आपण शिकूनच जाणार की आता नाही तसं करायचं. ठीक आहे. 2 तुकडेच, एक घाव 2 तुकडे आपण ज्याला म्हणतो तसं. ओके, सो दिस इज सर्कल अँड दिस इज द बेसिक ऑफ द सर्कल. ओके, तर हे तुमच्या आधी लक्षात असलं पाहिजे की टॅन्जंट कशाला म्हणायचंय, सेकंड कशाला म्हणायचंय, रेडियस काय आहे. आता हे आपल्याला जे बेसिक आहे हे आधी झालेलं आहे याच्या आधी. ठीक आहे. तर या 3 वरच्या काही कन्सेप्ट आपल्याकडे आहेत, सॉरी या 4 वरती डिपेंड असणाऱ्या ज्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला पुढे बघायचे. तुम्हाला देताना त्यांना 3 प्रॉपर्टीज खाली रिवाइज करायला दिलेल्या आहेत. सो ओके, सो वी विल सी दॅट प्रॉपर्टीज. ओके, इफ यू वॉन्ट सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. नाउ वी विल सी द 3 प्रॉपर्टीज, राईट? त्या राहिलेल्या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला आहेत, ज्या आपल्याला 8th मध्ये पण होत्या आणि 9th मध्ये पण ज्या आपण प्रूव्ह करून ठेवलेल्या होत्या. ठीक आहे. सो वी विल सी दोज प्रॉपर्टीज. आता पहिली प्रॉपर्टी त्याच्यातली काय आहे पहा. फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगतो ते क्लिअर करा, आणि आपण इथं एक सर्कल काढून त्याच्या थ्रू ती क्लिअर करूया. ठीक आहे. ओके, सपोज दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल, ज्याला मी ओ नाव देतोय. ठीक आहे. आता प्रॉपर्टी आधी क्लिअर करा. ओके, द परपेंडिक्युलर, मी शॉर्ट मध्ये इथे लिहितोय, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. कुठून काढलंय पहा? फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. कशावर काढलेला आहे? कॉर्ड. आता बघा, आधी कन्सेप्ट क्लिअर करा. द परपेंडिक्युलर म्हणजे जे पण काढणार तुम्ही परपेंडिक्युलर करणार, जो 90 डिग्रीचा आहे. कुठून? फ्रॉम द सेंटर, म्हणजे ती गाडी इथून निघणार आहे सेंट्रल बस स्टँड वरून, टू द
कॉर्ड. कशावरती? कॉर्डवरती. म्हणजे कॉर्ड कुठेही असेल, इथं असेल, इकडे असेल, कुठेही असेल, त्याला आपल्याला सांगता येणार नाही कॉर्ड कुठं असेल. ठीक आहे. सपोज आपण कॉर्ड इथं घेऊयात. ठीक आहे. आता काय म्हटलं बघा, द परपेंडिक्युलर, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हा परपेंडिक्युलर टाकायचा, या ठिकाणी फिगर अशी झाली. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड. क्लिअर आहे का बघा? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड, म्हणजे सेंटर वरून टाकलेला आहे परपेंडिक्युलर. कशावरती? कॉर्ड वरती टाकलाय. म्हणजे तुम्ही ही फिगर ड्रॉ जरी करून पाहिले कुठेही, म्हणजे कशाही पद्धतीने एक सर्कल कितीचा पण काढा कुठल्याही लेनचा, आणि त्याच्यानंतर एक परपेंडिक्युलर टाका, खाली एक काय करा, कॉर्ड टाका, तो तुमच्या लक्षात येईल. पण तो काय असला पाहिजे? परपेंडिक्युलर असेल तर ही कॉन्सेप्ट वापरा. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड, द बायसेक्ट द कॉर्ड. तर तो त्या कॉर्डचे काय करतो? दोन तुकडे करतो. म्हणजे याचा अर्थ कळला का? हे कसं असतं? दोन्ही इक्वल असतं. पण कधी? जर हा कॉर्ड असेल, जर हा परपेंडिक्युलर असेल, आणि जर तो सेंटर मधून आलेला असेल. क्लिअर? म्हणजे तो इथूनच आला पाहिजे आणि तो याच्यावरच पडला पाहिजे, तो 90 डिग्री मध्येच असला पाहिजे, तर आणि तरच तो कोण असू शकतो? बायसेक्टर ऑफ ए बी. म्हणजे या ठिकाणी हा इथं जर एम घेतला तर एम जेवढा आहे तेवढाच बीएम किंवा एमबी असला पाहिजे. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. काय प्रॉपर्टी सांगते? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर तो त्या कॉर्डला काय करतो? बायसेक्ट करतो. बायसेक्ट करणं म्हणजे काय? दोन सारखे भाग करणं. ओके. सो दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी जी आपण याच्यात पण पाहिली. आता हे कशी सॉल्व्ह केली होती त्याची एक शॉर्ट तुम्हाला फक्त आठवण करून देतो कशा पद्धतीने. जर आपण हे जोडून घेतलं, ठीक आहे, म्हणजे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कोणते? ओ एम ए आणि ओ एम बी. तर मला सांगा, हा तर कोण आहे? कोण आहे तो? रेडियस. रेडियस कशी असते? एकाच ट्रायंगलच्या, एकाच सर्कलच्या रेडियस आहे त्या कशा असल्या पाहिजे? इक्वल. आणि हा जो पोर्शन आहे किंवा हा जो भाग आहे तो कसा आहे? कॉमन आहे. आणि त्यातले त्यात इथं 90 डिग्री, म्हणजे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहेत. राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक हायपो इक्वल आहे आणि एक साइड इक्वल आहे. म्हणजे याचा अर्थ ही कुठल्या टेस्ट मध्ये जाणार आहे? हायपोसाइड टेस्ट मध्ये. मग हायपोसाइड टेस्ट न दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. या तिसरी साइड जी आहे करस्पॉन्डिंग साइड किंवा रिमेनिंग साइड जी असतात त्या कशा असतात? इक्वल असतात. म्हणजे ही सुद्धा याच्याशी इक्वल झाली. ओके. वी सॉल्व लाईक दिस. आता दुसरी जी प्रॉपर्टी आहे ती क्लिअर करा. पहिली प्रॉपर्टी क्लिअर. दुसरी प्रॉपर्टी काय सांगते त्या समजून घेऊयात आपण. काय म्हणते प्रॉपर्टी पहा. आता आपण इथं काय बघितलं की इथं हा परपेंडिक्युलर टाकला की याचे भाग दोन करतो. ठीक आहे. आता पुढची प्रॉपर्टी काय म्हणते बघा. द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर. बघा मी काय म्हणतोय, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर. मी आता मुद्दाम हे असं लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. बघा काय म्हणतोय, आधी लक्षात घ्या. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. याचा अर्थ कळला. म्हणजे जर आपण एखादा सर्कल काढला आणि त्या सर्कल मध्ये दोन कॉर्ड काढले जे कसे आहेत? इक्वल आहेत. हा याच्याशी इक्वल आहे. तर 100% ते दोघंही सेंटर पासून कसे असतात? सारख्याच अंतरावरती असतात. म्हणजे या ठिकाणी हा 100% हा जेवढा आहे तेवढाच हा येणार आहे. म्हणजे आहे. लक्षात घ्या. कारण हे दोन कॉर्ड कसे आहेत? इक्वल आहेत. ही ती प्रॉपर्टी सांगते. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. म्हणजे जर दोन कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील एकाच सर्कल मध्ये तर ते 100% सेंटर पासून कसे असतात? सारख्या अंतरावरती असतात. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. आता तिसरी प्रॉपर्टी याच्याशी रिलेटेड आहे थोडीशी. काय बघा. कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स मेक congruent angles at the center. आता बघा प्रॉपर्टी काय म्हणते ते समजून घ्या. काय म्हणते? कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, समजा हे दोन कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आहेत. ठीक आहे. मेक बनवतात. कुठं? कॉन्ग्रुएंट अँगल्स ऍट द सेंटर. म्हणजे काय? जर समजा आपण हे असं जोडून घेतलं तर त्याचं म्हणणं आहे की हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतो. बरोबर आहे. हे दोन जर समजा इक्वल असतील तर त्याच्या समोरचे अँगल कसे असतील? इक्वल असायलाच पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ, आणि लक्षात घ्या की इथं सेंटर पासूनच ते तयार होणार आहेत.
सेंटर मधून जाणार म्हणजे या ठिकाणी असं होणार आहे, हे अपोजिट अँगल ऑलरेडी होणारच आहेत ना, ठीक आहे. दोन्ही एका पॉईंट मधून चालले, अपोजिट अँगल झाले म्हणजे दोन्ही, म्हणजे याचा अर्थ काय की जर कॉर्ड कॉन्ग्रंट असतील तर या ठिकाणचे अँगल इक्वल असतात. कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर ते सेंटर पासून कसे असतात, सारख्या अंतरावर असतात. सो दोज आर द 3 प्रॉपर्टीज. या 3 प्रॉपर्टीज आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचा यूज काय आहे किंवा कशा पद्धतीने आपल्याला ते मांडता येते हे आपल्याला इथं माहित पाहिजे, ठीक आहे. सो आता पुढची जी कन्सेप्ट आहे, पुढची कन्सेप्ट काय पहा, हाऊ मेनी सर्कल्स कॅन पास थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. म्हणजे जर समजा मी एकच पॉइंट काढला तर याच्यातून किती सर्कल्स पास होतील. हाऊ मेनी सर्कल्स कॅन पास थ्रू दिस युनिक पॉइंट. एकाच पॉइंट मधून, एकच विशिष्ट एक पॉइंट आहे, या पॉइंट मधून किती सर्कल आपल्याला काढता येतील. या पॉइंट मधून गेला पाहिजे असा नाही, असा जर गेला तर तो पॉइंट मधून गेलाय का, नाही. ओके, पॉइंट मधून जाणार म्हणजे सर्कल थोडक्यात हे अशा पद्धतीने, हा असा, ठीक आहे. मग आपण या ठिकाणी इकडे असा ड्रॉ करू शकतो अशा पद्धतीने. इकडून पण काढला जाऊ शकतो असा, इकडून पण काढला जाऊ शकतो, असा पण काढला जाऊ शकतो, असा पण काढला जाऊ शकतो, असा पण काढला जाऊ शकतो. म्हणजे कसेही, म्हणजे मला सांगा आपल्याला काउंट करता येतील एवढे सर्कल्स निघतील का. नो, we cannot count. Means unlimited circles can pass through a single point. एका पॉइंट मधून कितीतरी सर्कल जाऊ शकतात. जसं we can draw unlimited lines through a single point. एका पॉइंट मधून जसे आपण कितीही लाईन काढू शकतो, सिमिलरली we can draw uncountable circles through a single point, right? म्हणजे एका पॉइंट मधून तुम्हाला कितीही सर्कल्स काढता येऊ शकतात. हे झालं पहिलं. क्लिअर. एका पॉइंट मधून आपण एक सर्कल काढतोय का, नाही, तर कितीही काढू शकतो. देन दुसरे जे आहे ते 2 पॉइंट्स असताना. आता मला सांगा याच्यातून किती सर्कल जाऊ शकतात. तुम्हाला माहित असणार एक सर्कल तर 100% जाणार. जो काय आहे हा डायमीटर कन्सिडर करून आपण काढलेला जो सर्कल आहे तो तर 100%, म्हणजे या अशा प्रकारचा जो काही सर्कल असेल ना, सपोज आपण हा पॉइंट इथे घेऊया, ठीक आहे. हा एक गेला समजा, ठीक आहे, ठीक आहे. हा आता पहिला सर्कल समजा काय झाला, याच्यातून गेला, हा एक सर्कल 2 पॉइंट मधून ए आणि इथं बी आपण पॉइंट घेतला, ठीक आहे. याच्यातून अजून एखादा जाऊ शकतो का, का एवढे 2च जातील. हो, 100% जाऊ शकतो. लक्षात घ्या, जर मोठा सर्कल असेल तर त्याच्या हा वरच्या भागातून जाईल, असं अशा पद्धतीने जाईल. ओके, जर समजा त्याच्यापेक्षा मोठा असेल तर तो या अगदी या पॉइंट मधून जाईल असं, ठीक आहे. लहान असेल तर तो काय होईल, याच्यासारखा इथून जाईल, किंवा तो कदाचित असा पण एखादा जाईल. म्हणजे याच्यातून सुद्धा आपण एक नाही किंवा वरच्या बाजूने तसेच जाऊ शकतात ना, किती पण 2 पॉइंट मधून. म्हणजे एक असो किंवा 2 असो, एक असो किंवा 2 असो, अनलिमिटेड सर्कल्स कॅन पास थ्रू 1 or 2 पॉइंट्स. एका किंवा 2 पॉइंट मधून अनलिमिटेड सर्कल जातात. लक्षात ठेवा. कारण काय की याच्यात आपल्याला लिमिटेशन ठेवताच येत नाही. याच्यातून काय एकच जाणार आहे का, किती पण सर्कल त्याच्यातून पास होणार आहे, ठीक आहे. सो एक किंवा 2 पॉइंट असू द्या, पॉइंट एक असो किंवा 2 असो, त्याच्यातून अनलिमिटेड सर्कल्स काय होणार आहेत, पास होणार आहेत. नाव वी आर गोइंग टू टेक द थर्ड कन्सेप्ट और थर्ड पॉइंट. त्या थर्ड पॉइंट मध्ये असं सांगितलंय की इफ यू हॅव 3 पॉइंट्स, जर तुमच्याकडे 3 पॉइंट असतील तर किती सर्कल जातील. आता मला सांगा 3 पॉइंट आहेत म्हणजे ते कसे आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे समजा हे असे पण असतील ज्याला आपण कोलिनियर म्हणतो, आणि मे बी ते असे पण असतील त्याला आपण नॉन कोलिनियर म्हणतो. याच्यातून किती सर्कल जातील, ह्या तिन्ही मधून एखादा सर्कल जाईल का, कसं जाईल ते सर्कल, असं सर्कल तयार होईल का, असं इम्पॉसिबल ना. ओके, सो इथं तुमच्या लक्षात आलं असेल की वी कॅनॉट ड्रॉ अ सर्कल थ्रू 3 कोलिनियर पॉइंट. म्हणजे जर पॉइंट कोलिनियर असतील तर एकही सर्कल जाणार नाही. ओके, म्हणजे 3 पॉइंट जर एकाच रेषेत असतील तर एकही सर्कल आपण काढू शकत नाही, ठीक आहे. आता राहिला पॉइंट कुठला, इफ द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. तर लक्षात ठेवा की नॉन कोलिनियर जर असेल, पॉइंट जर नॉन कोलिनियर असतील, 3 पॉइंट्स असतील, तर त्या 3 पॉइंट्स मधून फक्त आणि फक्त एकच सर्कल जातं. ह्या तिन्ही पॉइंट मधून एकच सर्कल जाऊ शकतं. याच्यातून मात्र तुम्हाला, म्हणजे जसं आपण अनलिमिटेड बघितलं किंवा काय बघितलं, तसे सर्कल जाणार नाहीत. आता एक गोष्ट लक्षात घ्या ना,
2 पॉईंट तर आपण कुठेही मांडू शकतो. 3 पॉईंट बघा ना, इथे एक पॉईंट घेतला, इथे एक पॉईंट घेतला, इथे एक पॉईंट घेतला, सर्कल जाऊ शकतं ना. तेच पॉईंट इथे एक असेल, हे बाकीचे 2 असतील, तोच इथं असेल, बाकीचे इथं 2 असतील, तोच इथं असेल, तरी पण एक ट्रायंगल तयार होतो. म्हणजे ट्रायंगल म्हटलं की त्याच्यावरून एक सर्कल जाणारच, ट्रायंगलला सामावून घेण्याचं काम सर्कल करणारच आहे. पण ते पॉईंट्स कसे पाहिजे, 3 पॉईंट्स नॉन कोलिनियर पाहिजे. ते जर कोलिनियर असतील तर त्याच्यातून सर्कल जाणार नाही. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जर समजा 3 पॉईंट्स असतील, 3 पॉईंट्स पण ते कसे कोलिनियर असतील तर नो सर्कल्स कॅन पास, एकही सर्कल जाणार नाही. पण तेच जर 3 पॉईंट्स कसे असतील, नॉन कोलिनियर असतील तर काय होईल, ओनली वन सर्कल कॅन पास थ्रू दॅट 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. ठीक आहे, म्हणजे 1 किंवा 2 पॉइंट्स असतील तर त्याच्यातून सर्कल किती जाणार, अनलिमिटेड सर्कल जाणार. जर 3 पॉइंट पण कोलिनियर असेल तर त्याच्यातून सर्कल जाणारच नाही. आणि चौथा पॉइंट आहे, जर 3 पॉइंट्स आहेत पण कसे नॉन कोलिनियर आहेत तर त्याच्यातून किती सर्कल जाणार, फक्त आणि फक्त एकच सर्कल जाणार आहे. ओके, सो दोज आर द कन्सेप्ट रिलेटेड विथ, कशाशी रिलेटेड कन्सेप्ट आहेत ह्या, तर द सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 अँड 3 पॉइंट्स. ओके, तर हे आधी आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके, तर नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे पहा, टॅन्जंटशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. तर काय कन्सेप्ट सांगते, तर टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल. क्लिअर करा, द टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल. सपोज दिस इज द सर्कल अँड नाव आय विल ड्रॉ द टॅन्जंट हिअर. ओके, सपोज दिस इज द टॅन्जंट. काय सांगितलं बघा, द टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल, हिअर इज द पॉइंट ऑफ द टॅन्जंट, राईट. द टॅन्जंट ऑफ एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर. पहा, या ठिकाणी परपेंडिक्युलर 100% असणार आहे, पण कोण तिथं एकत्र आलं पाहिजे, कुणीतरी आलं पाहिजे इकडून, कारण इकडून कुणीतरी आलं तरच टॅन्जंट तरच परपेंडिक्युलर होईल. असं एकटीच लाईन आहे, म्हणता येईल का आपल्याला दिस लाईन इज परपेंडिक्युलर कोणाशी, ठीक आहे, असं कोणतरी आला पाहिजे ना. ओके, सो तसं इथं काय म्हटलं, द टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ दॅट सर्कल. ओके, म्हणजे या सर्कलची इकडून रेडियस आली अशी आणि इकडून टॅन्जंट आली तर या ठिकाणी 100% 90 डिग्री होणार, म्हणजे हे जे थेरम आहे ना, या थेरमलाच आपण टॅन्जंट थेरम असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, टॅन्जंट थेरम. आता टॅन्जंट थेरम लक्षात आलं असेल, काय टॅन्जंट थेरम. टॅन्जंट थेरम मीन्स when we draw any tangent of the circle and we draw the radius of the circle, then the point of contact म्हणजे काय, जे तिथं एकत्र येतात तो जो पॉइंट आहे, दिस इज डेफिनेटली परपेंडिक्युलर. तो कसा असतो, 100% 90 डिग्रीचा असतो, म्हणजे असतो. सो द टॅन्जंट ॲट एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट दॅट पॉइंट. म्हणजे या ठिकाणी हा 100% कसा असतो, परपेंडिक्युलर असतो. याच्यासाठी तुम्हाला त्यांना थेरम दिलेला आहे, बट दॅट थेरम इज ओनली फॉर मोर इन्फॉर्मेशन. ते फक्त तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी आहे, ठीक आहे, विचारतील असं नाही. आणि ते जे आहे ना, ते आपण गेल्या वर्षी थेरम प्रूव्ह करण्याच्या 2 मेथड पाहिल्या होत्या पहा, ज्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड आणि इनडायरेक्ट मेथड एक होती. इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय कन्सिडर करायचं की आपल्याला जे दिसतंय ते नाही असं कन्सिडर करायचं, आणि प्रूव्ह करत आल्यावर म्हणायचं आपण जे कन्सिडर केलं होतं ते चुकीचं आहे. सपोज आपण एखाद्या भांड्यामध्ये असा चहा आहे असं आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, याच्यात चहा आहे हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे की याच्यामध्ये काय आहे, चहा आहे. पण आपण कन्सिडर करायचं की सपोज याच्यामध्ये चहा नाही, मग चहा नाही, ठीक आहे, चहा नाही, मग आपण याला चेक करायचं, तरी प्रूफ याचे शोधायचे. मग बघायचं याच्यामध्ये साखर आहे का, यस साखर आहे. चहा पावडर आहे का, आहे. त्याच्यानंतर पाणी वगैरे किंवा काय ज्या बाकीचे जे काही लागतात गोष्टी, अद्रक असेल म्हणा, काय असेल, आहे का, हो, हे सगळं आहे म्हणजे हा चहाच आहे. आधी आपण काय म्हणलो, चहा नाही असं कन्सिडर करा, चहा नाही असं गृहीत धरायचं, पण त्याच्यात तुम्हाला दिसली साखर, चहा पावडर दिसली, दूध दिसलं, ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या ज्या चहा करण्यासाठी उपयोगी आहेत. म्हणजे आपण पुन्हा म्हणायचं अरे बहुतेक तो चहाच आहे का, सगळ्या गोष्टी आहेत ज्या चहामध्ये असतात. मग आपण पुन्हा म्हणायचं नाही, मग अशा आपण जे कन्सिडर केलं ना ते चुकीचं आहे. दॅट मेथड इज कॉल्ड इनडायरेक्ट मेथड. ठीक आहे, मग त्याच्यात सुद्धा असंच कन्सिडर केलं आहे आपल्याला
की हा 90 डिग्रीचा नाही असं कन्सिडर करा. मग काय कन्सिडर करा, हा जर नाही तर मग दुसरा कोणतरी असेल, मग दुसऱ्याला कोणाला तरी कन्सिडर करायचं. मग या ठिकाणी समजा एक दुसरा घेतला आपण या ठिकाणी असा, ठीक आहे, मग हा 90 डिग्रीचा आहे असं कन्सिडर करूया, असं पुन्हा पकडायचं. मग पुन्हा अजून एक जण काढून घ्यायचा, मग या ठिकाणी हा 90 डिग्री आहे असं कन्सिडर करून हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे, मग हा आणि हा कॉन्ग्रुएंट दाखवायचा. मग पुन्हा आपण कन्सिडर करायचं. आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या लक्षात येतं की हे इम्पॉसिबल आहे. आपण जे काय केलं होतं, गृहीत धरलं होतं ते कसं आहे, अझम्पशन आपण त्याला गेल्या वर्षी म्हणायचो 9th मध्ये, ठीक आहे. तर ते कन्सिडर केलेलं चुकीचं आहे असं म्हणायचं आणि पुन्हा आपण म्हणायचं सॉरी आपलं चुकलंय, म्हणजे आवर अझम्पशन इज रॉंग, आणि मग पुन्हा म्हणायचं की दॅट पॉइंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस अँड दिस टँजंट. ओके, तर अशा पद्धतीचं जे थेरम आहे दॅट इज कॉल्ड टँजंट थेरम. आणि पुढे जे तुम्हाला आणखीन एक थेरम दिलेला आहे, जे दिलेलं आहे टँजंट सेकंड थेरम. आता टँजंट थेरम म्हणजे लक्षात ठेवा की टँजंट थेरम म्हणजे टँजंट रेडियस एकत्र आलं 90 डिग्री झालं, ठीक आहे. टँजंट आणि थेरम एकत्र आलं की 100% 90 डिग्री झाला, या थेरमला आपण म्हणतो टँजंट थेरम. आता जे पुढचं थेरम आहे ते आहे टँजंट सेकंड थेरम. आता टँजंट सेकंड थेरम काय आहे ते क्लिअर करूया आपण. व्हॉट इज टँजंट सेकंड थेरम. आता टँजंट सेकंड थेरम काय सांगतं ते आपण पाहूया. ओके, सपोज दिस इज द सर्कल विथ सेंटर O, राईट, अँड वी हॅव टू टँजंट्स. आता याच्यात आणखीन एक कन्सेप्ट क्लिअर म्हणजे आपल्याला आधी पाहावी लागेल थोडीशी, की आपण सर्कलला जर टँजंट्स काढतो त्या कशा काढू शकतो किंवा किती काढू शकतो. टँजंट काढतोय सर्कलला, ठीक आहे. आता टँजंट 3 प्रकारे काढता येणार आपल्याला. एक तर पॉइंट बाहेर असल्यावर किती टँजंट काढू शकतो आपण, 2 काढू शकतो. जर पॉइंट इज ऑन द सर्कल, जर पॉइंट सर्कल वरती असेल तर किती टँजंट काढता येईल, फक्त एकच टँजंट काढता येईल. लक्षात ठेवा, म्हणजे या ठिकाणाहून किती टँजंट काढता येतील, एक आणि एकच काढता येईल, त्याच्यात जास्त काढता येणार नाही, फक्त एवढीच टँजंट काढता येईल, ठीक आहे. आणि जर पॉइंटच सर्कलच्या आतमध्ये आहे असं दिसतंय त्यावेळेस आपल्याला टँजंट नाही ना, ते सेकंड होऊन बसेल ना, ते सर्कलच्या मधून चालले म्हणल्यावर टच कशी करेल, ते फटका देऊन पुढे जाईल, ठीक आहे. सो या ठिकाणी समजा मी या ठिकाणी नाव घेतोय A, इथं B घेतोय, या ठिकाणी C घेतोय, आणि मी सपोज याला काय करतोय, जोडतोय, ठीक आहे. आणि या ठिकाणी हा सुद्धा काय केला, जोडून घेतला, हे फिगर आहे, ठीक आहे. आय थिंक इट इज सॉल्व्ड इन युअर बुक. ओके, सो काय म्हटलं बघा, टँजंट सेकंड. आता आधी स्टेटमेंट काय ते क्लिअर करूयात. ओके, द टँजंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल. बघा मी काय म्हटलंय की जर समजा आपण सर्कलच्या एक्सटर्नल पोर्शन मधून जर सर्कलला 2 टँजंट काढल्या, 2 काढू शकतो म्हणून 2 काढल्या. द टँजंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे काय की जर सर्कलच्या बाहेर एखादा पॉइंट घेतला आणि तिथून जर टँजंट काढल्या तर त्या टँजंट जे असतात त्या इक्वल असतात, हे आपल्याला इथं पाहिजे. त्या टँजंट्स कशा असतात, इक्वल असतात. इक्वल म्हणजे सारखे असतात, हे आपल्याला पाहिजे. मग ते कसं काय असू शकतात ते आपल्याला इथं क्लिअर करायचं. आता एक लक्षात घ्या, मला सांगा या ठिकाणी हा 90 डिग्री आहे, या ठिकाणी हा 90 डिग्री आहे. बरं, याचं रिझन काय, आत्ताच बघितलं आपण, ही 100% टँजंट आहे, ही 101% रेडियस आहे. मग आत्ताच बघितलं आपण रेडियस आणि टँजंट एकत्र आल्या किती डिग्री तयार झाला, 90 डिग्री. हे जसं आहे सिमिलरली विथ दिस इज radius, this is tangent, so it means this is 90 degree. So both the circles are right angle triangle, sorry, both the triangles are right angle triangles. दोन्ही हे जे ट्रायंगल्स आहेत, सॉरी दोन्ही हे जे ट्रायंगल्स आहेत ना, ते ट्रायंगल्स कसे आले, दोन्हीही 90 डिग्रीचे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आले. मग राईट अँगल ट्रायंगल जर आले तर मला एक सांगा, ज्याच्यामध्ये हा तर पोर्शन कसा आहे, कॉमन आहे दोघांकडं, जो ऍक्च्युली हायपो आहे, हायपो क्लिअर झाला. आणि ही जी साइड आहे ती या साइड बरोबर इक्वल आहे, याच्यात काहीच डाऊट नाही का, बिकॉज दिस इज द रेडियस ऑफ द सेम सर्कल. दोन्ही रेडी आहेत, ठीक आहे. म्हणजे मला सांगा हायपो आणि साइड एकत्र आले, विषय संपला. म्हणजे काय झालं, बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर बाय हायपोसाइड टेस्ट. दोन्ही हायपोसाइड टेस्टनं काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. जर दोन्ही हायपोसाइड टेस्टनं कॉन्ग्रुएंट झाले तर याचा अर्थ काय, ही तिसरी साइड CSCT आठवत आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. म्हणजे ह्या दोन साइड कशा आल्या, सेम आल्या, आणि आपल्याला नेमकं तेच पाहायचं आहे. ओके, सो इट इज ऑल्सो गिवन इन युअर बुक. ओके,
So this is the basic which is important for 3.1. ओके, तर त्याच्यासाठी हे जास्त गरजेचं आहे. तर याच्यात आपण काय काय पाहिलं ते एकदा रिवाइंड करूया. बेसिक मध्ये गेलो आपण. व्हॉट इज द सर्कल? Okay, we learned the concept, or we learned the definition of the circle, then the basic of circle: radius, center, diameter, chord, arc, the three types of arc: semicircular arc, minor arc and major arc, right? ते आपण इथं पाहिले होते. Then tangent and secant इथं पाहिलेले. Tangent means touch, T for touch, and secant means दोन भाग करणारा भाग, जी फिगर असते त्याला आपण काय म्हणतो? सेकंड म्हणतो. मला सांगा, बीओ ही सेकंड आहे का? नाही, ती पुढे आली पाहिजे. सेकंड ही सुद्धा सर्कलच्या दोन भागातून जाते. ओके, म्हणजे जी कॉर्ड असतो किंवा डायमीटर असतो त्याला आपण सेकंड म्हणू शकतो. क्लिअर? ओके, सो ते याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आपण पुढच्या 3 प्रॉपर्टीज पाहिलं पहा. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. त्याच्यानंतर द कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर, and the congruent chords make equal angle at the center किंवा congruent angle at the center. ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण बघितलं की circles passing through 1 to 3 points. From one point we can draw unlimited circle. If you have 2 points you can draw unlimited circles. But if you have 3 points which are of two types, first is collinear points. If you have 3 collinear points then we cannot draw any circle if the points are collinear. जर एका रेषेत असतील तर एकही सर्कल ड्रॉ करता येणार नाही. बट इफ यू हॅव 3 points which are non collinear then we can draw unique triangle, means एकच ट्रायंगल तुम्ही काढू शकता त्या 3 पॉइंट मधून. ठीक आहे? ओके, सो ते त्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण कन्सेप्ट बघितली कुठली की टॅन्जंट थेरम काय आहे. when we see the point of contact of tangent and radius, it must be 90 degree, it must be perpendicular, right? आणि शेवटी बघतो आपण tangent secant theorem. So this is the basic which is important for 3.1. okay, so जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. जर अजून काही व्हिडिओ पाहायचे असतील त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. ओके, हॅव अ नाईस डे.